जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला 20 अध्यायः. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. श्रीरामदास गुरुचा पदराजिवाते, वंदीन मी मगनसे भवया जिवाते. सेवीन शीतल सुगंधित तीर्थभक्ती, जातील दोष सहजेची घडेल मुक्ती. श्रीराम. दासलीला शेष विस्तीर्ण, नाना चरित्र सहस्त्रफण. सत्वप्रमेयाचे म्हण, मस्तकावरी श्रीराम. अध्याय समूह साचार, तोची जाणावा क्षीरसागर. नाना ओळी या जलचर, अर्थजळी श्रीराम. शंका समाधान लहरी, उठती निमती परोपरी. सर्व ब्रह्मचारी, हेची गर्जना श्रीराम. ऐशा शेष पर्यंकी जाण, समर्थे स्वरूपी केले शयन. चारी मुक्ती सेवती चरण, दासीपणे श्रीराम. स्वबोध उपजला स्वयमेव, तोची पुत्र ब्रह्मदेव. सकल वेदार्थ अनुभव, जयाचेनी श्रीराम. त्वम पद आणि तत्पद, हेची स्वामींचे चरणद्वंद्व. असी पदांगी अभेद, अनादिसिद्ध श्रीराम. पूर्ण शांतीचा पितांबर, नेसुनी दिसती दिगंबर. कर्म उपासना दोन्ही कर, शोभती बरवे श्रीराम. समबुद्धीची वैजयंती, मुक्तामाळ विराजती. स्वरूपानंदाची शंखस्फूर्ती, सर्व काळ श्रीराम. तीक्ष्ण वैराग्य चक्रकरी, सतेज जैसा तमारी. अविद्या कंटक निवारी, स्वशक्ती बळे श्रीराम. त्या शेष आणि समुद्राहून, विशिष्ट भासती येथील गुण. ते ऐकावे अवधान, देवनिया श्रीराम. त्या शेष शयना जाता शरण, तरी भोवते अथाक जीवन. तरुणेने जो काजन, तो बुडवनी मरे श्रीराम. यद्यपि समुद्र उत्तीर्ण, होऊन पावला सन्निधान. तरी सहस्रमुखाचे दारुण, विषजाळी श्रीराम. ऐसे परम संकटस्थान, तेथे क्वचित भक्तजन. येथे सुखाचे दर्शन, भाविकासी श्रीराम. या अध्याय समूह समुद्रात, जो कोणी प्रवेशे भक्त. अंग न बुडे त्रितापहत, होती सुखी श्रीराम. या दासलीला अनंतवदनी, चित्सुधेची पाझरणी. ज्या शिवादी महामुनी, प्रवर्तले पाना श्रीराम. ऐसे गुण विशिष्ट, येथेची पाहिले प्रगट. म्हणून चालू आरंभिली वाट, श्रोतिया संगती श्रीराम. तव श्रोते म्हणती बहु अवसर, झाला सांगावे चरित्रसार. तुझ सांभाळून नेऊ साचार, ग्रंथमार्गी श्रीराम. ऐसा श्रोतिये भरवसा, दिदला पूर्ण निजदासा. म्हणून पावलो उल्हासा, चरित्र कथनी श्रीराम. 29 अध्याया अंती, कथा जाहली वर्तती. कल्याणार्थ कल्याणाप्रती, डोमगावा समर्थे पाठविले श्रीराम. मिरजेची या संस्थानी, वेणू ठेविली समर्थांनी. हे कथा पूर्वीच श्रवणी, ऐकिली श्रोती श्रीराम. परी वेणुबाईचा नेम पूर्ण, जे श्रीराम नवमीस जाण. घेऊनी समर्थांचे दर्शन, मागुती जावे स्वस्थाना श्रीराम. तो बाई आपुले देहावसान, समीप करी विलोकन. त्वरे घेऊनी समर्थ दर्शन, देहचरणी ठेवावा श्रीराम. ऐसा नेम करुणी मनी, निगती झाली तत्क्षणी. समर्था सकले अंतःकरणी, परळी सहसता श्रीराम. हासोनी आकाश म्हणती काय, मरणाचे मानोनी भय. वेणू दर्शना येत आहे, लागवेगी श्रीराम. तो वेणूबाई झाली प्राप्त, समर्थांस केला प्रणिपात. उभी राहता जोडूनी हस्त, बैस म्हणती श्रीराम. वेणू पुनः करुणी नमन, मर्यादे बैसली जाण. समर्थ म्हणती धरुनी मरण, भयवेगे आलीस श्रीराम. जन्म मरणाची शंका, जरी मनी राहिली देखा. तो गुरुपुत्र नो हे निका, बहिर्मुख श्रीराम. जयाचा ज्ञान प्रबोध, निरसून नेणे जीवेश्वर भेद. तो सद्गुरु नो हे चतुष्पाद, गुरु जाणावा श्रीराम. ज्याच्या ज्ञाने उपाधी गळे, ज्याच्या ज्ञाने माया वितुळे. अहमात्मा हे चिकळे, तोची सद्गुरु श्रीराम.
जयाचे बोधे प्रपंच सकळ, मिथ्याभासे मृगजळ, मानी किरण केवळ, चित्सूर्याचे श्रीराम. ऐशा अनुभवाचा दाता, तोची सद्गुरु ब्रह्मवेत्ता, इतरास गुरुत्वाची वार्ता, श्रुती न म्हणे श्रीराम. मुमुक्षु म्हणवी आपण, गुरुसी मुद्रासन, तो अधिकारी नो हे जाण, अज्ञान पशु श्रीराम. ऐसे समर्थ बोलता वचन, वेणू काय म्हणे जाण, जन्म मरणाचे भान, मुळीच नाही श्रीराम. ऐसे स्वामीचे कृपाळू तुषारे, यथार्थ जाणवले निर्धारे, नाना स्वप्नीचे भय दरारे, जागृती मिथ्या श्रीराम. सूर्यप्रकाशी जळभाव, भासे परिते समूळ वाव, तेथ तरावया नाव, कोण आणि श्रीराम. तैसे देह इंद्रिय प्राण, आत्मविसरे भासती जाण, आत्मा कळता परिपूर्ण, सच्चिदानंदो श्रीराम. परी इंद्रिय प्राण देह व्यक्ती, आत्मप्रभेने क्रियादी शक्ती, प्रारब्ध सूत्र घेऊनी हाती, शुभाशुभी नाचवी श्रीराम. प्रारब्ध कर्माचा आवेश, तो वरी क्रियेचा विलास, सरता पावे नाश, परिअव्यय आत्मा श्रीराम. ऐशाही अनुभव ज्ञाना, पावला जरी शिष्य राणा, तरी सांडू नये उपासना, वेद बोले श्रीराम. यास्तव उपासने सन्निध, सांडावा देह संबंध, बोलिले सिद्ध नाना ग्रंथी श्रीराम. म्हणोनी जी सर्वज्ञा, चिदैक्य घना पूर्ण प्रज्ञा, दासीस द्यावी आज्ञा, वेणू म्हणे श्रीराम. समर्थ म्हणती 2 वत्सर, आज्ञा नाही साचार, परी वेणू प्रार्थी वारंवार, मग देऊ म्हणती श्रीराम. ऐसे लोटता पक्षदिन, तो एकदा प्रातःकाळी जाण, समर्थ करीती मुख प्रक्षालन, केले नमन वेणूने श्रीराम. तो काय बोलती समर्थ, आज तुझा आज्ञा यथार्थ, देऊ गे बाई व्यर्थ, वारंवार न म्हणावे श्रीराम. तव आक्कास बोलिले वाणी, आज वेणू समेजवानी, दिव्य पक्वाने भोजनी, सत्वर करावा श्रीराम. बहु विनये विनवी अक्का, समर्था करीते पाकनिका, आपणची त्वरे उरका, स्नान संध्या श्रीराम. बाईचे पहावया निर्वाण, बहुत मिळाले शिष्यजन, त्या सर्वाही केले स्नान, नित्यनेम सारिले श्रीराम. इकडे स्वामीचेही जपध्यान, होता रामास नैवेद्य जाण, अर्पिला सद्भावे पूर्ण, तुष्टले प्रभू श्रीराम. रांगोळ्या काढिल्या नाना वर्ण, पाट बैसाया दिदले जाण, दीप प्रकाश परिपूर्ण, चहूकडे श्रीराम. कर्दळीची दिव्य पात्रे, त्यावरी बैसली सत्पात्रे, वाढिली अन्ने विचित्रे, यथा निगुती श्रीराम. समर्थे आपुल्या जवळी, बाईची मांडली पत्रावळी, घृत वाढिता तात्काळी, जय जय राम म्हणितला श्रीराम. यथास्थित झाले भोजन, संसार आचवले पूर्ण, विडे दिदले त्रयोदश गुण, सर्वत्रासी श्रीराम. समर्थ म्हणती वेणूप्रती, हृदयी आठवणी श्रीराममूर्ती, कीर्तन करावे प्रेमरीती, उल्हासपणे श्रीराम. असो स्वामीचे आज्ञेवरून 6 घटिका कीर्तन, केले वेणबाईने जाण, रामापुढे श्रीराम. ब्रह्मविद्येचे निरूपण, ब्रह्मविद्याच करी आपण, की हे वेणू पूर्ण, करी गाण प्रभू कीर्ती श्रीराम. मग प्रेमे करुणी आरती, ओवाळीला श्री जानकीपती, करुणी समर्था प्रणती, बैसली पुढे श्रीराम. समर्थ म्हणती दिदला आम्ही, निरोप जावे निजधामी, राम राम म्हणोनी रामी, पावली वेणू श्रीराम. समर्थाचे चरणावर साष्टांग घातला नमस्कार, पंचभूताचे शरीर टाकिती झाली श्रीराम. समर्थाचे आज्ञेवरून अक्का उद्धव शिष्यजन, वेणूचा देह घेऊन जाण, कृष्णा तीरा पावले श्रीराम. तेथे शरीराचे दहन करुणी, करीती सकळ स्नान, परी अत्यंत करी रुदन, अक्काबाई श्रीराम. उद्धव म्हणे गे अक्काबाई, हेची साधनाची कमाई, नश्वराचा शोक काई, करावा भला श्रीराम. अक्का म्हणे उद्धवा, आठविते बाईच्या गुणवैभवा,
पूर्ण प्रेमाचा ओलावा बाई अंगी श्रीराम. एके दिवशीचा चमत्कार झाला ऐकबा साचार. नवमीचे साहित्या तत्पर बाई होती श्रीराम. श्रीरामे आपली कंठमाळा घातली बाईच्या गळा. ऐसा बाईचा भाव आगळा म्हणून रडते श्रीराम. असो समर्था पाशी सकळ प्राप्त झाले शिष्यमंडळ. परी अक्कास नावरे प्रेमजळ नेत्री वाहे श्रीराम. समर्थ म्हणती गे अक्का हाची काय परमार्थनिका. नश्वराचा शोक धोका वाहणे व्यर्थ श्रीराम. अक्का म्हणे बाईचे गुण वारंवार आठविती जाण. समर्थ म्हणती गुण संपूर्ण मिथ्याभूत श्रीराम. मिथ्या देह गुणाचा शोक करीतो जाण केवळ मूर्ख. असो समाधान पावली सम्यक समर्थ बोधे श्रीराम. समर्थे परळी गडावर वृंदावन करविले सुंदर. जे पाहती लहान थोर जाऊन या श्रीराम. एके समयी रूपनंदन घ्यावया समर्थांचे दर्शन. प्राप्त होऊन साष्टांग नमन सद्भावे केले श्रीराम. समर्थांची मज आज्ञा न होय सवेची सर्वज्ञा. वारंवार म्हणावया प्रज्ञा माझी नाही श्रीराम. समर्थ म्हणती ऐकराया तुझी सकळ इंद्रिय क्रिया. ते सेवाची परिया न घडे कल्पिसी श्रीराम. जैसी पतिव्रता जाण वस्त्र अलंकार परिधान. करी परी स्वामी सेवन सहज घडे श्रीराम. इतस्तता वायू संचरे की नाना लहरी तरंगाकारे. परी सर्वदा व्योमजळाधारे वर्तता हे श्रीराम. की द्राक्षाची या बुडा घालिता जळाचा घडा. तो फळी रस उघडा प्रविष्टता हे श्रीराम. तैसे भक्त जे का अभिन्न करीती जे जे विषय सेवन. ते होय मदर्पण ऐसा भगवान बोलिला श्रीराम. वेगळेपणे करिता सेवा तो बहुत नावडे देवा. आपण न उरता घडावा सेवा धर्म श्रीराम. ऐसे बोलिले समर्थ परिनायके तो परमभक्त. खिन्न राहुनिया चित्त काय म्हणती श्रीराम. सेवा कर्तव्य असेल जाण तरी ऐकबा माझे वचन. तुझ्या सकळ राज्यात पूर्ण राम राम म्हणावे श्रीराम. एकमेकास पाहून जो हारायसे बोलती जन. त्यात सांगा लाभ कोण प्राणियासी श्रीराम. सांडूनिया सर्व उपाधी भजावा राम कृपानिधी. ऐसी स्थिरेना बुद्धी विषय लोभे श्रीराम. ऐशी सर्व परी बुडवण करीताती लोक उघड जाण. त्यास सुलभ हे साधन रामनाम श्रीराम. हाची नेम चालवावा म्हणजे आमुची महत सेवा. हेची प्रिय देवाधी देवा मनातूनी श्रीराम. असो नृपाचे आज्ञेवरून राम राम सकळ जन. म्हणती अद्याप रूढी पूर्ण चहू देशी श्रीराम. समर्थ पूर्ण भेषजेश्वर व्याधिस्थ पाहून जीव अपार. राम रसायन मात्रा थोर निर्मिली ऐसी श्रीराम. सकळ दुःखाचा परिहार येणेची घडे साचार. ऐसा कवीचा निर्धार ग्रंथांतरी श्रीराम. अनुपान नाही पथ्य नाही कडू नाही आम्ल नाही. काळ नाही वेळ नाही सेविता गोड श्रीराम. जव जव विषय वासना झडे तव तव गोडी अधिक चढे. रोग हरे दे पुष्टी प्रौढे मोक्ष मुखाची श्रीराम. ऐसी हे कथा परम पावन वर्णिली यथामती जाण. पुढे द्यावे अवधान श्रोते जनी श्रीराम. श्री अमृतेश्वर कृपाघन तोची वदविता ग्रंथ आपण. योगी केला निमित्त कारण इच्छा त्याची श्रीराम. इति श्री दासलीला ग्रंथसार. श्रवण तुटे भ्रमसंसार. पावे स्वसुख अपार 20 अध्याय गोड हा श्रीराम. श्रीरामदासार्पणमस्तु. शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला 20 अध्याय सारांश. सर्व शिष्यांसमवेत श्री समर्थ श्रीराम उपासनेचा प्रचार करत गावोगाव हिंडत होते. एकदा सकाळी सज्जनगडावर समर्थ वेणाबाईंना म्हणाले, तू वारंवार आज्ञा मागतेस, आज तुला आज्ञा होणार. त्यांनी अक्कांना बोलावून म्हटलं, आज वेणूस मेजवानी द्यायची आहे, तेव्हा उत्तमोत्तम पक्वान्नाचे भोजन तयार करा. वेणाबाईंचे आज निर्वाण होणार ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली.
असंख्य भक्त समुदाय परळी गडावर जमला. समर्थांनी स्नान संध्या आटोपली. रामाला नैवेद्य अर्पण केला. पाने मांडली गेली. समर्थांच्या पानाजवळ वेणास्वामींचे पान मांडले गेले. जय जय राम म्हणून समर्थांनी संकल्प सोडला. भोजनानंतर सर्वांना 13 गुणांनी युक्त विडे दिले गेले. नंतर समर्थांनी वेणाबाईस कीर्तन करायला सांगितले. ते म्हणाले, वेणाबाई, कीर्तन करताना श्रीरामांची मूर्ती हृदयात स्थापन करावी. 6 घटिका वेणास्वामींनी कीर्तन केले. नंतर श्रीरामाची आरती झाली. वेणाबाई समर्थांना प्रणाम करून त्यांच्या पुढ्यात बसल्या. समर्थांनी आशीर्वाद दिला, निरोप दिला आणि राम राम म्हणत वेणा निजधामाला गेल्या. त्यांचे पार्थिव शरीर समर्थांच्या पायावर कोसळले. उद्धव स्वामींनी त्यांचं उत्तर कर्म करून त्यांचे मृतदेहास अग्नी दिला. सगळेच शोकसागरात बुडाले होते. अक्का स्वामींच्या शोकामुळे अश्रूंचा बांध फुटून अखंड अश्रुप्रवाह वाहू लागला. उद्धव स्वामी अक्कांजवळ गेले आणि म्हणाले, नाशिवंत देहासाठी रुदन आणि शोक का करता? अक्का म्हणाल्या की वेणाबाईंचे गुणवैभव व प्रेम यांच्या आठवणी येत होत्या. एक आठवण त्या उद्धवांना सांगू लागल्या. त्या म्हणाल्या, एकदा रामनवमीच्या उत्सवासाठी वेणा साहित्य जमवित होत्या. तेव्हा श्रीरामांनी त्यांच्या गळ्यातील रत्नमाला वेणाच्या गळ्यात घातली होती. वेणाबाईंचा भाव आणि अधिकार फार मोठा होता असे म्हणून त्या अश्रू ढाळतच राहिल्या. त्यांचे हुंदके थांबेनात. शेवटी समर्थ अक्कांची समजूत घालू लागले आणि म्हणाले, बाई, हाच का परमार्थ? नश्वराचा शोक वाहणे व्यर्थ आहे. देहगुणसुद्धा मिथ्याच असतात, म्हणून त्यांना आठवून आठवून रडू नका. अक्का कशाबशा शांत झाल्या. समर्थांनी परळी गडावर वेणास्वामींचे सुंदर वृंदावन बांधविले. लहान थोर सर्वजण त्या वृंदावनाचे दर्शन घेऊ लागले. शिवाजी राजांना समर्थांची अत्यंत ओढ होती. ते वारंवार त्यांच्या सेवेसाठी येत असत. असेच एकदा ते समर्थ दर्शनास आले. काय सेवा करू म्हणून विचारलंय. समर्थ म्हणाले, तुझ्या सकळ राज्यात पूर्ण राम राम म्हणावे. एकमेकास पाहुन जोहार ऐसे बोलती जन, त्यात सांगा लाभ कोण, प्राणियासी श्रीराम. समर्थांनी राजाकडे राम राम असे अभिवादन मागितले. कवी लिहितात, समर्थ पूर्ण भेषजेश्वर, व्याधिस्थ पाहुन जीव अपार, राम रसायन मात्रा थोर, निर्मिली दोषी श्रीराम. सकळ दुःखाचा परिहार, येणेची घडे साचार, ऐसा कवीचा निर्धार, ग्रंथांतरी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.